नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते। आज मी माझ्या नागमठाण या वैजापूर तालुक्यातल्या गावात आहे आणि मी तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग ही राम आणि लक्ष्मणाची एक गोष्ट या गावात जी मी बघितली आता ती सांगणार आहे। तर हे माझ्या सोबत आहेत नागमठाणचे हे रामनाथ तांबे भाऊ, त्यांचे लहान भाऊ आहेत लक्ष्मण तांबे आणि वहिनी आहेत आमच्या रामनाथ भाऊंच्या सौभाग्यवती वर्षाताई रामनाथ तांबे। तर सहज माझी आज ओळख झाली आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्राला, आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला भाऊबंदकीचा आणि दुहीचा शाप लागलेला आहे। तुम्ही आज बघितलं असेल, गावापासून तर राज्य पातळीपर्यंत, शेतकऱ्यांपासून तर राजकारणापर्यंत सगळे भाऊ भाऊ, सगळे कुटुंब आपल्याला एकमेकांशी भांडताना दिसत आहेत। पण याच्यामध्ये एक आदर्श उदाहरण घालून देणारे रामनाथ भाऊ, त्यांची 8 एकर शेती कसतात, पूर्ण वेळ शेतीमधून ते उत्पन्न काढतात आणि हे कुटुंब एकत्र आहे। आणि लक्ष्मण भाऊ नागमठाण गावामध्ये वेल्डिंगचं दुकान चालवतात, ज्याचंही उत्पन्न सुरू आहे। मी अनेक शेतकऱ्यांना हा सल्ला देतो की एक भाऊ तुम्ही शेतीमध्ये राहा आणि एक भाऊ तुम्ही काहीतरी व्यवसाय उभे करा आणि दोघे मिळून तुम्ही राहा, एकत्र कुटुंब राहा। याच्यामुळे फायदा असा होतो की एखाद्या वर्षी जर रामनाथ भाऊंची शेती ही नुकसानीत जरी गेली तरी लक्ष्मण भाऊंचा व्यवसाय हा त्याला तारून घेतो। एखाद्या वर्षी व्यावसायिक मंदी आली आणि लक्ष्मण भाऊंचं दुकानात उत्पन्न कमी असेल तर रामनाथ भाऊंचं उत्पन्न त्याला कव्हर करतं। आणि म्हणून दरवर्षी, मागच्या वर्षी या दोन्ही भावांनी मिळून 1 एकर सुपीक जमीन विकत घेतली, 7 एकरची 8 एकर केली। आणि त्यांनी मला आता सांगितलं, वर्षाताईंची, सगळ्यात वर्षाताईंचं कौतुक पाहिजे की त्यांची साथ आहे, त्यांनी ठरवलंय, त्यांनी परवानगी दिली वर्षाताईंनी, म्हणून हे कुटुंब एकत्र आहे। घरातल्या लक्ष्मीचा जोपर्यंत या एकीला आशीर्वाद नसतो तोपर्यंत ही एकी टिकू शकत नाही। म्हणून वर्षाताईंचंही मला वाटतं की तुम्ही सगळेजण कौतुक करा। आणि यांनी ठरवलंय की दोघे मिळून दरवर्षी आम्ही 1 एकर शेती तरी आमची वाढवू। तर शेतकऱ्यांसाठी, सगळ्या महाराष्ट्रासाठी आदर्श उदाहरण। आमच्याकडे वायली झालो असं म्हणतात, तर वेगळे झालो म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये, तर असे वेगळे होऊ नका, एकत्र राहा आणि एकत्र भाऊ भाऊ मोठे व्हा। धन्यवाद।